महानगरपालिका मला सांगितलं म्हणजे निवडणूक म्हणजे परिवर्तन आहे, म्हणजेच बदलाव. निवडणुका येतात आणि जातात असं समजू नका. तो आपल्या भविष्याचा आणि वर्तमान काळाचा अविभाज्य भाग असतो. कारण निवडणुका म्हणजे नवीन बदल सुधारणा करणाऱ्या लोकांना आपण निवडत असतो. मग सुधारित, जसं आपण म्हणतो, ज्या पद्धतीनं मतदार विचार करतात, काही लोकांच्या प्रभावामध्ये वाहून जातात. काही लोकांना जे आहे स्वतःचे बुद्धिमत्ता वापरायची की आपण काय केलं पाहिजे, कोणाला आपण आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे. कारण की तुम्ही जे पेराल तेच उगवत असते. ज्या पद्धतीचे मतदार असतात त्याच पद्धतीचं शासन तयार होते. चुकीचे आपण प्रतिनिधी निवडले, चुकीचे जे आहे लोक निवडले, तर चुकीचं जे आहे आपल्यासमोर परिणाम मिळतात. म्हणून तुम्ही लोक जे आहे सजग राहा, समजदार बना आणि योग्य आपला नगरसेवक निवडा, जो तुमच्या अडचणीसाठी तो धावला पाहिजे. त्याचप्रमाणे नगरासाठी नवीन काय आणता येईल, नगराला स्वच्छ कसं ठेवता येईल, शुद्ध पाणी कसं नागरिकांना प्रोव्हाइड करता येईल, त्याचप्रमाणे आपल्याला पर्यावरणही चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करणारा व्यक्ती आपला प्रतिनिधी आपण निवडला पाहिजे. काही लोक जे आहे निवडणुकीमध्ये बराच खर्च करतात, लाखो करोड रुपये खर्च करतात असं म्हणतात. परंतु जे लोक पैसे वाटतात, ज्याला म्हणतात कतल की रात म्हणतात, जसं आता 15 तारखेची निवडणूक आहे, 14 तारखेला कतल की रात म्हणतात. प्रत्येकाच्या घरी पैसे नेऊन देण्याचं काम होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे घेऊन मतदान देणं म्हणजेच तुमच्या पिढ्या गारद करणं आहे. तुमच्या पिढ्या गुलाम होतात. 5 वर्षासाठी तरी, कारण 5 वर्षासाठी तरी जेव्हा एखादा प्रतिनिधी, जेव्हा तुमच्या शाळा बंद पडतात, तुमच्या शाळेची फी, आता कॉन्व्हेंटची फीज एवढी मोठी आहे, घरामध्ये 2 लेकरं जर राहिले तर त्यांची फीज देता देता आपण नाकी नऊ येतो. मग आपला संसार कसा चालवायचा, की त्यांच्या आरोग्यावरती खर्च करायचा, की संसार चालवायचा, असे अनेक प्रश्न आपल्याला येतात. मायबाप कासावीस होतात की कसं करायचं, कारण की तुमच्या पैशाची लूट होत असते, तुमच्या पैशाचा गैरवापर होतो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही लोक आपले मतं योग्य लोकांना द्यायचं आहे, योग्य माणूस निवडायचा आहे, तुमचा नगरसेवक, जी तुमच्या प्रत्येक व्यक्तींचा विचार करणारा व्यक्ती पाहिजे. म्हणून चुकीच्या व्यक्तीला निवडू नका. माझ्याविषयी तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या, किंवा ज्याला तुम्ही मतदान करायचं आहे त्याच्याविषयी माहिती करा, कारण तो तुमच्या भविष्याचा विचार करणार असतो. प्रत्येक वस्तू बाजारातली आपण शहानिशा करून विकत घेतो. म्हणून तुमच्या भविष्याचा विचार करणारा तो पण तुमचा प्रतिनिधी कसा असावा याचा विचार तुम्ही केला पाहिजे. म्हणून तुम्ही विचारवंत नागरिक तयार व्हा. माझ्या बांधवांनो, मला एवढंच तुम्हाला या स्थळी सांगायचं, कारण इथे चुकीला माफी नाही आहे. यावेळेला चुकी जर केली तर तोच तुमचा खासदार आमदार जर झाला तर चुकीचे निर्णय घेईल, आणि चुकीचे निर्णय झाले त्याचे एक परिणाम तुम्हाला भोगावं लागतात. म्हणून तुम्ही जबाबदार असता मग प्रत्येक गोष्टीला. मग ते महागाई असो की महाराष्ट्रातल्या 16,000 शाळा बंद पडल्या, त्याला तुम्ही जबाबदार. म्हणून राजा हो, असं होऊ द्यायचं नसेल तर ज्या शाळा बंद पडल्या त्यासाठी तुम्ही निवडून दिलेल्या आजपर्यंत जे
नगरसेवक झाले त्यांनी कधी आंदोलनात्मक भूमिका घेतली नाही, घेतलाय कोणीच घेतली नाही. साहेबांनी घेतलाय परंतु आम्ही काही नसताना त्या विरोधात लढलो. घेतलाय पेपरात आलेलं आहे न्यूज. परंतु उद्या मात्र आम्ही जर नगरसेवकाची भूमिका निभावायला आलो आणि तुम्ही निवडून दिलाय, आम्ही 3 वर्ष पहिले नगरातले कामं करणार आणि 4थ्या आणि 5व्या वर्षामध्ये पहिले ज्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या आहेत त्याला इंग्लिश मिडियम बनवून त्या पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू. कारण की पहिले शिक्षण पाहिजे. पहिले शिक्षणच पाहिजे ना, अजून काय पाहिजे लोकांना? मग म्हणून यासाठी मी आपणास विनंती करतोय आपलंच म्हणून की अ गटामध्ये 7व्या नंबरचं बटन आहे गॅस सिलेंडर. अ गटामध्ये 7 नंबरचं मनोज भाऊ 7 नंबरची बटन आहे गॅस सिलेंडर. नंतर तुम्हाला कोणालाही मतदान करायचं करा, पण मात्र जाणून घ्या योग्य कोण आहे, तरच तुम्हाला जे आहे समोर जायचं आहे. बाकी तुम्हाला कोणालाही मतदान करू शकता. मतदानाविषयी सजग राहा की 4 मशीन असेल अ ब क ड, एकाच ठिकाणी कोणाला करता येणार नाही मतदान. अलग अलग ठिकाणी असे पहिले व्हाईट कलर असेल, दुसरा फिकट पिवळा असेल, गुलाबी असेल, अशा 4 मशीन असेल. 3 मशीन राहील पण तो कलर अलग अलग असेल. अलग एका ठिकाणी अ मध्ये तुम्ही सिलेंडरला मतदान केलं, ब मध्ये दुसऱ्याला करायचं आहे, क मध्ये तिसऱ्याला करायचं आहे, ड मध्ये तुम्हाला 4थ्याला करायचं आहे. अशा प्रकारचे मतदान करायचं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही एक म्हणून तुम्ही एक जर केलं आणि दुसऱ्याला नाही केलं आणि तिसऱ्याला नाही केलं तर तुमचं इनव्हॅलिड होईल. चारही बटन तुम्हाला जे आहे दाबायचे आहे. ते कोणाला पसंतीकरण द्यायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं. चारही सिलेंडरच राहतील का? नाही, 2 ठिकाणी सिलेंडर आहे, हे अ मध्ये आणि ड मध्ये. बाकी ठिकाणी तुम्हाला कोणाला चालवायचं आहे ते चालवा. पण मग ते तुमचं ते सिलेंडर वेगळे होईल ना, बाकीचे दुसरे वेगळे होतील तर तुमच्या पार्ट्या येतील का? असं नाही. सांगा. कंबाईन मध्ये तर वेगळे. नाही उमेदवार नाही आहे, पण तुम्हाला ज्याला करायचं आहे तुम्ही एकाच पार्टीला करू शकता, पण तो अलग अलग याच्यामध्ये. आता आमच्या पार्टीचे नसेल तर तुम्ही कोणालाही मत देऊ शकता. बिलकुल चालेल, काही हरकत नाही, पण तो कन्फ्यूज होऊ नका. पाटील साहेबांचं 7व्या नंबरचं बटन आहे, त्यांना एक तरी वोट द्या. कन्फ्यूज होऊ नका एवढीच आपल्यास विनंती आहे. आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे, योग्य माणसं निवडा आणि परिवर्तन करा, तरच चांगला समाज चालेल. मनोज भाऊ, तरच आपला चांगला मानव समाज तयार होईल, तरच आपला देश योग्य मार्गक्रमण कळेल. याला तुम्ही लोक जे आहे चांगल्या मार्गक्रमणाकडे घेऊन जाऊ शकता, एवढी ताकद तुमच्या एका मतामध्ये. म्हणून प्लीज मत तिथं द्यायला गेल्यानंतर मन शुद्ध करून जा. कोणत्या व्यक्तीला द्यायचं आहे एवढं तुम्हाला कळलं की आपला देश योग्य मार्गक्रमण करेल. एवढंच बोलतो, थांबतो. जय भारत. थँक्यू.